नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे आज आपण आलो आहोत गऱ्या टाकायला। तर पाहूया, ओह भरपूर आहे पण पाऊस उघडा आहे। तर आपण आता गऱ्या टाकायला आलो आहोत। तर पाहूया किती खेकडी आपण धरतो ते। तर हे पहा, पिशवी घेऊन आलोय आम्ही। हे पहा, तुम्हाला मी दाखवतो। आपण 2 गऱ्या घरी येऊनच बनवून आणल्या आहेत। तर पाहूया आपण किती खेकडी पकडतो ते। तर जाऊया। ओहळ भरपूर वाहतय आणि पण आता नितळ वाहते थोडं, म्हणजे पाऊस कालपर्यंत होता आणि आज उघडा झालाय। तर पाहूया जाऊन आपण आता खेकडी धरायला। तर जाऊया, चला। इथे जागीच ओहळ आहे, तर जाऊया ओहळाला। आणि जागेत वॉटरफॉल आहे, पण त्याच्यावरती आपल्याला जायचं आहे आणि वरती आपल्याला खेकडी पकडायचं आहे। तर मित्रांनो, ब्लॉग फुल वॉच करायचा आहे। चला तर आपण आता जाऊया। तर आपण आता आलो आहोत ओहळावरती। हे पहा, तुम्हाला ओहळ दिसत असेल। आणि आपण आता लगेच सुरुवात करूया, जास्त टाईम न घेता। तर पाहूया आपण किती खेकडे पकडतो ते। तर चला या। बस ना, होडा ढोळाला नको ना। वास कसा सुटलाय। तर मित्रांनो, आपण आता गड्या टाकून दिलेल्या आहेत आणि पाहूया आता लगेच खेकडी लागतील, तुम्हाला मी दाखवतो। काय 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 तर मित्रांनो, लहान याची पोहणी झाले, पण आता आपण धरू, मोठल्या पण धरू। तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहोत। तर जाऊया अजून प्रयत्न करायला।
तर मित्रांनो, आज आपल्याला खूप निराश केलंय. आपल्याला आज एकच खेकड ती तर बारीक भेटली आणि भरपूर प्रयत्न केला. समजा 1.5-2 तास आम्ही थांबलो ओळाला आणि 1 किलोमीटरवर आम्ही सारख्या फेऱ्या मारल्या, तरीसुद्धा एकही खेकड लागत नाही. तर मित्रांनो, जाऊ द्या, आता पुढच्या वेळेस आपण प्रयत्न करू. आणि मला वाटतं थोडं नितळ पाणी असेल आणि खेकडच लागत नाही, एकदम थोडी बारीक लागत आणि ती धरायला पण मन नाही. तर तुम्हाला दाखवतो आता केवढी खेकडं आहे ते, कारण भरपूर लहान खेकडं आपण आज धरली. हे पहा मित्रांनो, फक्त एवढी खेकड आपल्याला आज धराली. कारण भरपूर प्रयत्न केला तरीसुद्धा गरीला खेकडीच लागत नाही. आणि एवढल्या साईजच्या 2 लागले त्या, पण त्या पण नाही धराल्या मग, कारण मूडच नाही राहिलं. तर हे पहा, तर एवढी आता आपण घरी घेऊन जाऊ. तरी आता तर काही फायदा नाही, तर मग तरी घरी घेऊन जाऊ. आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, कारण खेकडे पण धराले नाही आपल्याला. प्रयत्न केला तरीसुद्धा काही सफलता मिळाली नाही. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.